जनांना माझा दुसऱ्या बारीचा शाहिरी मानात समुद्र मानात समुद्र मानात समुद्र। आता महाकाळ बुवांची बारी। बुवा तुम्हाला सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुजरा बरं का? हा आता मी आधीच तुम्हाला सांगते, बुवांना जसा रिस्पॉन्स केला तसा मला पण रिस्पॉन्स आला पाहिजे तुमच्याकडून सगळ्यांकडून। हा येणार की नाही एवढं सांगा। हा म्हणून बघा आधी बुवांना काय म्हणायचं आहे, बोलणारा बोलण्याची मजा लुटत असतो, स्वतःला शान समजून हा स्वतःच नटत असतो। महाकाळ बुवांच्या जीवात काय नाही, पण जॅकेटावर जॅकेट चढवून आमदारांसारखं टिलं बिलं लावून येतात। हा असो तो त्यांचा प्रश्न आहे, मी कशी साडी बिडी नेसून येते तसं त्यांना पण वाटतं नटावं म्हणून। बुवा पावडर बिवडर पण लावून येतात वाटतं, येतात येतात की नाही? हो की नाही सांगा। बघितलं ना बुवांना की बुवा एवढ्या अगदी झडपडल्या की तुम्हाला दिसलेच नाही, नाही दिसले? बोलणारा बोलण्याची मजा लुटत असतो, स्वतःला शहाणा समजून हा स्वतःच नटत असतो। महाकाळ बुवा जास्त माझ्या पुढे बोलू नका, ओ महाकाळ बुवा जास्त माझ्या पुढे बोलू नका, कारण या वैदेहीची गायकी पाहताच भल्या भल्याना घाम फुटत असतो। आणि म्हणून बुवांना पहिल्यांदाच काय सांगायचं आहे, व्यर्थ बडबड उगाच करतो हा फार, शक्तीचे आहे मी जातीवंत नार, समजू नका बुवा तुम्ही स्वतःला थोर। बघा बुवा माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत आणि म्हणून बुवांना काय म्हणायचं आहे, बुवा जरी मूर्ती लहान असेल तरी कीर्ती महान आहे। म्हणून काय म्हणायचं आहे, व्यर्थ बडबड उगाच करतो हा फार, शक्तीचे आहे मी जातीवंत नार, समजू नका बुवा तुम्ही स्वतःला थोर, आणि गाऊन दाखवीन गाणी लावून सुराला सूर। आणि म्हणून पहिल्यांदाच काय म्हणायचं आहे, राजा राणीच्या जोडीला पाच मजले माडीला आहे गुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला उगा बढाया मारू नको, इथे लावून दाखव सूर, उगा बढाया मारू नको, इथे लावून दाखव सूर, नाहीतर वैद ही शेलार। वले गवळणीमध्ये हवाई दही करत होते ना, आता वाले ते वैदही। हा म्हणून काय म्हणायचं आहे, नाहीतर वैदही शेलार, तुझा काढून जाईल दूर, नाहीतर वैदही शेलार, तुझा काढून जाईल दूर। Thank you.
गवळणीच्या आधीच बुवांना सांगितलं होतं, बुवा झटपट पटापट गवळणी उरकायच्या. तरी पण बुवांनी गवळणी मात्र दोनच घेतली, एक काठ आणि एक त्यांची गवळण. पण जी मध्ये गाणी बाबा 1000 घेतली. माहितीये बुवा तुम्हाला गाणी बांधता येतात, तुमच्यात तेवढी कला आहे, पण बुवा किती घ्यायची? हा त्याला काही लिमिट? हा आपली पहिली बारी म्हणजे स्तवन गण गवळण पद आणि तुरेवाली शाळांचा अजून एक पद असतं. अशी बुवा तुमची बारी असते. बुवा काठीवर काठी काठीवर काठी, किती जसं ते जॅकेटवर जॅकेट जॅकेटवर जॅकेट घालून येतात ना, तसे ते 1000 गाणी भेटतात. असो तो बुवांचा प्रश्न. त्यानंतर मध्ये मी म्हणाले की गाणी लावीन, चुकून माझ्याकडून तो शब्द गेला. व गाणी लावीन ते चुकून गेलं. मला असं म्हणायचं होतं की मी गाणी तयार करेन. हा आणि बुवांसाठी एक स्पेशल स्वतः मी गाणं तयार केलंय. फक्त ते तुम्हाला आवडेल की नाही एवढंच सांगायचं, मग ते नंतर घेणार आहे. त्यानंतर बुवांची गवळण आणि नंतर माझ्या गवळण्याची चाल देताना बुवा बोलतात, कुठला चाली घेऊन येते काय माहिती. बुवा तुम्हाला जमत नाही ना ते सांगा. दरवेळी बुवांचे एकच वाक्य, ही ना नवीन गाणी कुठून घेऊन येते काय माहिती, झाल्या त्या काय जमतच नाही. बुवा तुमच्यासारखं नाहीये कशोका टाकू मगून तसं नाही. किती नवीन गाणी आलेली आहेत युट्यूब वरती असं. आणि म्हणून बुवांची गवळण काय होती, आता बुवांचे पहिले शब्द तर बुवा गवळण सुरुवात करतात ते अगदी संपवतात डायरेक्ट, परंतु ध्रुवपद काय घेत नाही. आणि बुवांचे शब्द काय काय व्यवस्थित क्लिअर ऐकायला सुद्धा आलेले आहेत. पण बुवांचे बुवांचं शेवटचं वाक्य काय होतं गवळणीतलं, पदर धरून कान्हा म्हणे बघा. आता बुवांनी चाल दिली, त्या चालीला चाल म्हणजे अशी ती रिक्षा न बसली टॅक्सी न बसली. आता बुवा मध्ये धरून माठ मध्ये काहीतरी म्हणाले आणि नंतर बुवा काय म्हणतात, पदर धरून कान्हा म्हणे शेजारी चढतो हवाई दहीवर. बोले ना, पदर धरून कान्हा म्हणे शेजारी चढतो हवाई दहीवर. तर बघा कोणा काय म्हणायचं आहे, घेऊन माठ चढताना घाट आडवतो कान्हा वाटेवर. घेऊन माठ आहो चढताना घाट आडवतो कान्हा वाटेवर. पाच बायकांनी धरून लोणी, पाच बायकांनी म्हणजे गवळणी, त्या 5 गवळणी निघाल्या होत्या मथुरेच्या बाजाराला. तेव्हा घेऊन माठ चढताना घाट वाढवतो कान्हा वाटेवर. मग 5 बायकांनी धरून लोणी, 5 बायकांनी त्याला धरली म्हणजे 5 गवळणी त्याला धरली आणि 5 बायकांनी धरून लोणी. फासलाच त्याच्याच ओठावर 5 बायकांनी धरून लोणी. फासला त्या
त्याच्याच ओठावर, त्याच्याच ओठावर. बुवा सगळ्यांना शब्द नीट ऐकायला येतात ना? येतात ना? नाहीतर बुवा काहीतरी वेगळा अर्थ काढते. हा काय म्हणायचंय बघ. पाच बायकांनी धरून लोणी, पाच बायकांनी त्याला धरली आणि ते जे लोणी होतं त्याच्या माठात, मग पाच बायकांनी धरून लोणी फासलं त्याच्याच ओठावर, त्याच्याच ओठावर. गवळणीची गाठ घ्यायची, घ्यायची. काय तुम्हाला थंडी वाजतीये? थंडी वाजतीये? नाही ना? नक्की टोपरं बिपरं घालून आलाय तुम्ही? हा स्वेटर बिटर सगळ्यांनी चढवले बहुतेक जणांनी. हा मग तुमचा आवाज कुठे आहे? मग पाच बायकांनी धरून लोणी. महिला मंडळ बरोबर बोलते ना? बघा प्रत्येक गोष्ट पटवून देते. त्या पाच गवळणी तिथे जात होत्या त्या मथुरेच्या बाजाराला आणि त्या गवळणीची वाट त्या कानाने अडवली. मग या गवळणीने त्याला धरले आणि त्याच्याच ओठावर, त्याच्या ओठावर लोणी फासलं. तुला पाहिजे ना मग घे, असा त्या गवळणीचा म्हणजे गवळणीच्या काठीचा अर्थ आहे बुवा. हा अर्थाचा अनर्थ करायचा नाही. हा महाकाळ तुमचा काळ बनून आली. म्हणून काय म्हणायचं आहे? हे घेऊन माठ चढताना घाट, घेऊन माठ चढताना घाट, वाढवतो काना वाटेवर. पाच बायकांनी धरून लोणी, पाच बायकांनी धरून लोणी, वाचला त्याच्या ओठावर. पाच बायकांनी धरून लोणी, वाचला त्याच्या बुवाने गाणी घेतलेली मी शॉर्टकट लिहिले. बुवांना त्याच्यावरती काही रिस्पॉन्स नाही, पण एका गाण्यावरती आहे जे त्यांनी शेलारने वरून घेतली. बरोबर. आता बुवांच्या आधी बघा, आधी काय म्हणतात? सांग कोणा कोणाला तुझं व्हायला देतेस. बरोबर. हा एक झाला. त्यानंतर मध्येच काहीतरी सुरू केलेलं त्यांनी लय डॅशिंग दमदार, ते मध्येच कट केलं. त्यानंतर परत काय घेतले? नंतर मध्ये त्यांनी विषय घेतले काय तर सीतामाईचं नाव वैदेही असं होतं. बरोबर. वैदेही असं होतं आणि ते काय बोलले की मी सीतामाईला बोलतोय. हा आणि बुवा तिथे बोलून गेले वैदेही ना अंगठी आणि नंतर काय बोलले सीतामाई ना अंगठी. बुवा काय बोलताय तुमच्या म्हणजे शब्द जरा जपून वापरा. आणि जेव्हा बुवा असं बोलले तेव्हा रसिकांच्या तिथून कुणाकडून तरी शिवीचा सुद्धा आवाज ऐकू आला. हा म्हणजे बुवा तुम्ही जे शब्द वापरताय, मला माहितीये तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, पण जे आपण शब्द वापरतो ते जरा मर्यादित असू द्या. हा तुम्ही मला बोलताय ठीक आहे, पण परत ते बोलायची गरज नव्हती. असो तो बुवांचा विषय आहे. त्यानंतर आणि बुवांचा मध्येच एक डायलॉग नीट लक्षात ठेवा. हा परत लक्षात आलं ना? हा 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 बुवा किती वेळा काय म्हशी काय बोलतात ते? म्हशी काय बोलतात? आपण हाकतो का काय ते? म्हशीना हे करतो ना काय त्यांना घेतो पुढे पुढे चला तसं बुवा हा 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 काय बोलते बुवा काय नीट लक्षात ठेवा. हा आता बुवा तुमचं नीट लक्ष असू द्या. हा बघा. आणि त्यानंतर मध्ये बुवाने अजून काहीतरी घेतलं. नंतर शेलारने विषय घेतला. बघा बुवांना काय म्हणायचं आहे. चाल काय होती? सांगू का तुला काय आहे माझ्या मनात. बुवाने अगदी त्याच्या मनातलं सांगितलं ना. लवकर वाटतंय आता जरा थांब. बुवा नंतर काय म्हणतात? लवकर वाटतंय या म्हातारपणात. आता बुवांचं लग्न झालंय. हा कोण एक मुलगा एक मुलगी पण आहे. आणि बुवा अगदी बरोबर बोललात. लवकर वाटतंय यांना म्हातारपणात. अगदी बुवा तुम्हाला ते गाणं सूट होतं. हा म्हणजे
म्हणजे आता मी का हा विषय दिला, मी मध्ये चाल दिलेली, जावई तुमच्या मनासारखं पसंत केलं कॉलेजला. मी बुवाला बोलले होते की चाल देते, हा नाही तर बुवा येऊन इथं काहीतरी बोलतील. शेवटी ते बोललेच की अजून कॉलेज करते वाटसाडी पुढची. असो, बुवा बोलले, एक मजेशीर विषय होता तो. मग तसंच म्हणून काय म्हणायचंय, बुवा काय म्हणाले, खरं सांगतोय रत्नाकर, हा सजवतो, आता बुवांचं शब्दाची मिनिंग बघा, हा सजवतो शेला नीला, असं बुवांना बोलायचं होतं. तर बघा बुवांना काय म्हणायचं आहे. बोलल्यानंतर आधी सगळ्यांना आवाज येतो की नाही, एकदा ओरडायचा जेव्हा मी बोलून होईल ना तेव्हा, कारण मला पण समजलं पाहिजे की सगळ्यांना ऐकायला येतंय की नाही. हा तर चाल काय होती, सांगू का तुला काय आहे माझ्या मनात. बुवानी सागरचा विषय घेतला की रत्नाकर, सागरला रत्नाकर बोलतात, बरोबर ना, असंच बोलले ना बुवा. हा म्हणून काय म्हणायचंय, बुवा तुमचं नीट लक्ष असू द्या. घर सांगते बघा आहे निळा सागर, घर सांगते बघा आहे निळा सागर. आता मला काय म्हणायचं आहे, दोन मैत्रिणी आहेत, हा दोन मैत्रिणी आहेत, त्या दोन मैत्रिणी त्या सागर किनाऱ्यावरती गेलेल्या आहेत. तिथल्या एक मैत्रिणीला माहित नाही की सागर कसा असतो, ती पहिल्यांदाच बघत असते आणि तिला माहित नसतं. आणि म्हणून ती दुसरी मैत्रीण जिला माहिती आहे की सागर म्हणजे काय असतं, तर ती तिला पटवून देते. हा म्हणून काय म्हणायचंय, खरं सांगते बघा आहे निळा सागर, येते जेव्हा ती लाटवर, लाट येते सागरला, येते जेव्हा ती लाटवर. दादा 2 मिनिटं. येते जेव्हा ती लाटवर, हा तो रत्नाकर. विषय मुळाचा आहे, विषय माझा होता नाही. कोणी जसं शेजारने करून राहिलं तसं काय, ह्याच्यामध्ये काय वाईट आहे. रत्नाकर म्हणजे काय, सागर. आता दोन मैत्रिणी गेले, एका मैत्रिणीला विचारलेलं, तिला माहित नाही सागर म्हणजे काय, समुद्र म्हणजे काय असतो ते माहित नाही, पण ती मैत्रिणी तिला पटवून देते. हा येते जेव्हा तिला आठवर, म्हणजे ती सांगते की नीट बघ त्या समुद्राकडे, येते जेव्हा तिला आठवर, हा तो रत्नाकर, हा तो रत्नाकर. आता बघा जसं बुवा बोलतात तसं, बुवा वेगवेगळे शब्द आहेत. हा तो रत्नाकर म्हणजे सागर, म्हणजे ती सांगते अगं हाच तो रत्नाकर, असं हा तो रत्नाकर. बुवांना काही बोलायचं नाहीये, हा नाहीतर बुवांनी भलतंच काहीतरी मिनिंग काढला असेल. बुवा मला अगदीच काही बोलायचं नाहीये. हा घ्यायचं ना घ्या. Yeah.
शक्ती तुला खेळ नाही तो अवघड घाट आहे समजू नको वेड्या ही भूमी सपाट आहे प्रत्येकाची लागलेली इथे कित्येक वाट आहे आणि तोरा दाखवू नका तुम्ही महाकाळ बोल कारण आज या वैदेही शेजारशी तुमची गाठ आहे बघा मजेशीर विषय आहे बिनकामाचा नवरा बाई हो तुम्हाला बोलायचं नाही बिनकामाचा नवरा बाई उगाच भांडण कशाच्या बाई तेव्हा बायकोला पडली चिंता आधीच पटवून देते नाहीतर परत बोला ही मुलगी येऊन काय बोलली वेगळंच काहीतरी बोलून गेली आताचा अनर्थ केला पूर्ण तर बघा काय म्हणायचंय बिनकामाचा नवरा बाई आता मला सांगा नवऱ्याने जर काही काम केलं नाही तर आपण काय बोलतो हा बिनकामाचा नवरा बरोबर पण काय म्हणाले बिनकामाचा नवरा बाई उगाच भांडण कशाच्या बाई तेव्हा बायकोला पडली चिंता असा दोघांचा झाला तंटा असा दोघांचा झाला तंटा आता तंटा म्हणजे काय भांडण असा दोघांचा झाला तंटा महाकाळ सकाळी उठून हा कसा हलवतो घंटा काय म्हणायचं आहे बिनकामाचा नवरा बाई उगाच भांडण कशाच्या बाई तेव्हा बायकोला पडले चिंता आता हा जो नवरा आहे तो फक्त देवदेव करतोय म्हणजे बायको त्याला काय बोलते देवदेव करून फक्त पैसे भेटणार आहेत हा मला सांगा फक्त देवाची पूजा करून दिवसभर देवाची पूजा करून पैसे भेटणार आहेत नाही ना भेटणार आहेत की नाही हो की नाही सांगा नाही ना मग आता फक्त देवदेव करून काय पैसे भेटणार नाहीत म्हणून ती बायको काय म्हणते तिला चिंता पडली की कसा संसार चालणार आहे पुढे म्हणून काय बोलायचं बघा बिनकामाचा नवरा बाई उगाच भांडण कशाच्या बाई देवा बायकोला पडली चिंता असा दोघांचा झाला असा दोघांचा झालाय महाकाळ सकाळी उठून महाकाळ म्हणजे तो नेहमीच म्हणजे काल पण त्याने तेच केलं असं ती बोलते महाकाल पण तेच करत होता असं महाकाल सकाळी उठून हा कसा हालवतो बघा घंटा महाकाल सकाळी उठून हा कसा अजून एक शेवटचं पोहांसाठी घे आणि शास्त्रातच आहे पण थोडक्यात बघा काय म्हणायचंय बघा काय म्हणायचंय कारभारी दमान किती हलवतो दमान पटवून देणार आहे पण आधी ऐका किती हलवतो दमान
बायकांना आधीच हसायला आलेलं आहे म्हणजे त्यांना समजलंय वाटतं पुढे काहीतरी आहे. हा, किती हलवतो दमान अंग भिजल ह्याच घामान अंग भिजल त्याच घामान तरी हलवून काय उठत नाही तरी हलवून काय तरी हलवून 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 तरी हलवून काय उठत नाही तो हातात धरून सामान हलवून काय उठत नाही तो हातात धरून हलवतो दमान. आता माकडबळ तुम्हाला बोलायचं नाही. त्या कुंभकर्णाला तो जो कुंभकर्ण आहे त्या कुंभकर्णाला 6 महिन्याची झोपणी 6 महिन्याची जाग असते आणि जेव्हा रावणाला त्या कुंभकर्णाची गरज असते त्या रामाचं हरण करण्यासाठी तेव्हा तो रावण सगळ्या सेवकांना त्या कुंभकर्णाला उठवण्यासाठी पाठवतो पण तो कुंभकर्ण काय उठत नाही आणि म्हणून काय म्हणाले तरी हलवून काय उठत नाही तो हातात धरून सामान म्हणजे त्याचे सेवक आहेत त्यांनी किती कष्ट केले पण तो काय उठला नाही भरपूर अशा गोष्टी हातात घेतल्या आणि त्याला उठवली तरी सुद्धा तो कुंभकर्ण तो उठलाच नाही आणि म्हणून काय म्हणायचंय तरी हलवून काय उठत नाही तो हातात धरून सामान. कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो म्हणजे दत्त जयंती निमित्त केला होता आणि त्यावरूनच एक छोटंसं गीत सादर करेन आणि मी माझी दुसरी वारी ते संपवणार आहे. तिवरेकर परिवारांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला तर त्यांना सुद्धा माझा पुन्हा एकदा शाहिरी पानाचा मुजरा करते आणि एक छोटंसं गीत येते. ताई पाकरा बघा काय म्हणायचं आहे. माझ्या बाया आणि म्हणून काय म्हणायचं आहे. श्री दत्त या जयंतीला गाजतोय सोहळा आनंदाचा. श्री दत्त या जयंतीला गाजतोय सोहळा आनंदाचा. तिवरेकर परिवाराचा
श्री दत्त या जयंतीला गाजतोय सोहळा आनंदाचा तिवरेकर परिवाराचा तिवरेकर परिवाराचा होतोय गजर गजर त्यांच्या नावाचा होतोय गजर गजर त्यांच्या नावाचा घरी पूर्व त्यांना देऊ नकार श्री दत्ताचे स्थान हो आई सेवता वडील दत्ताराम या दोघांच्या आशीर्वादाने हो चालवीत आले परंपरा चालत केले नवसारा चालवीत आले परंपरा चालत केले नवसारा अनमोल वाटा घराण्याचा अनमोल वाटा घराण्याचा नाव गाजतोय हो गावरे गावाचा गाजतोय हो गावरे आंबेरे गावाचा गाजतोय हो गावरे आंबेरे गावाचा गाजतोय हो गावरे आई माझी कोणाला पावली
आझाद केलं तुला. माझी वारी संपवणार होते पण ते दादा मला बोलले की मुंबईवरून मी आलो आणि मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे गाणं म्हणून बोलले आणि अशा प्रकारे मी माझी दुसरी वारी इथे संपवते. जर सगळ्यांना आवडले असेल तर तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद आला पाहिजे. आणि कोणत्या भावांना दुसऱ्या वारीसाठी शुभेच्छा देते त्याचप्रमाणे आयोजकांचं आमचे प्रल्हाद दादा तसेच अनुष्का वहिनी आणि सर्व देवरेकर परिवारांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करते.